नमस्ते, मी वंदना. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर मी तुम्हाला 36 छातीचा कटोरी ब्लाउज कटिंग दाखवते डायरेक्ट कपड्यावर. तर डायरेक्ट कपड्यावर असून पण आपण दोन ब्लाउजची एक सोबत कटिंग करणार आहोत. 36 साईज आहे. तर मी अगोदर हे दोन्ही कपडा आहे, हे दोन्ही अस्तर आहे, मी अगोदर प्रेस करून घेतले आणि प्रेस केल्याच्या नंतर मग मी टाचन पिन लावले थोड्या थोड्या अंतरावर का त्याची हालचाल होऊ नये. आणि हे पेस्ट टू पेस्ट ठेवा म्हणजे कटिंग आपली एकदम परफेक्ट अशी येऊन जाते. सगळ्यात अगोदर मी एकसारखं करून घेतले. आपण 4 ब्लाउजची एक सोबत कटिंग करू शकतात म्हणजे व्यवस्थित. तर सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचे, उंची घ्यायची. उंची आहे 14.5 इंच. 14.5 मध्ये 13.5चा ब्लाउज हा शिवून होतो. एक लाईन आखून घ्यायची शोल्डरसाठी. तर शोल्डर घ्यायचे आपल्याला 5.5 इंच. 5.5 इंच मी शोल्डर घेतले. 36 छातीला 5.5च शोल्डर घ्या आणि मोंड्यासाठी पण 5.5 इंच घ्या. आता एकाच कस्टमरचे दोन्ही ब्लाउज असल्यामुळे मग मला हे सोपं पडलं. आणि त्याच्यानंतर मग 9 इंच आपली छाती बसते, 9ची घडी, आणि त्याच्यामध्ये 2 इंच ॲड करा लूजिंगसाठी. आता ही सरळ लाईन आखून घेते. आता अर्धा इंच मी पाठीमागं आले का ज्यावेळेस मोंड्यामध्ये चोन वगैरे पडते, रिंकल्स येतात, तर त्याच्यासाठी 1 इंच आणि 1.5 इंच. त्याच्यामध्ये आपण 1 इंच येऊया खाली. हा झाला आपला फ्रंटचा मोंडा आणि हा झाला आपला पाठीमागचा मोंडा. तर याला अगोदर आपण आकार देऊन घ्यायचा आहे. आकार देताना व्यवस्थित द्या. नॉर्मल मी खाली उतरते एकदम थोडंसं. अशा पद्धतीने याचा आकार झालाय. आता आपल्याला काय करायचं आहे, जेवढं आपलं 11 इंचाचं माप आलं तर 10.5 इंचावर आपल्याला खाली एक पॉईंट द्यायचा आहे आणि लाईन याची आखून घ्यायची. आता आपल्याला शोल्डर लगेच टाकायचं आहे. तर 2.25 ते 2.5 इंच आपण 38 छातीला टाकू शकतो शोल्डर. आणि हा पाठीमागचा गळा आहे 9 इंचाचा. शिवून हा 8.5चा होऊन जाईल आणि 3 इंच आपण खाली घेतोय. आता ही जी 3 इंचाची लाईन आहे आपण 2.5 इंचाला याला कव्हर करू आणि अशा पद्धतीने याला गोल आकार द्यायचा आहे. तर आपण याची कटिंग करून घेऊ. हा झाला आपला पाठीमागचा भाग एकदम परफेक्ट रेडी. तर याची आता कटिंग करायची. तर कटिंग करताना आपल्याला दोन्ही लेअरची काळजी घ्यायची. मागं पुढं होता कामा नये याची पण काळजी घ्या. कारण जे नवीन असं त्यांनी करू नका. एक ब्लाऊज चुकला तर दोन्ही ब्लाऊज पण चुकू शकतील. हा झाला आपला पाठीचा भाग. तर मी याचे टाचन पिन कुठंही काढले नाही जोपर्यंत आपल्याला आखून होत नाही. आता हा झाला आपला उलटा भाग. तर हे जसं आहे तसं आपल्याला ठेवून घ्यायचं आहे. आता हे 4ही लेअर ओपन माझ्याकडून आलेत. तर हे पूर्ण मी याला थोडंसं टाचन पिन अजिबात काढायचे नाही. तर थोडंसं पण मागं पुढं होऊ देऊ नका. अशा पद्धतीने आपल्याला कटिंग करायची. जास्त जर ब्लाऊज आले तर आपण अशा पद्धतीने जर ॲडजस्ट केलं तर नक्कीच आपले ब्लाऊजची फिनिशिंग व्यवस्थित येऊन जाते. आता हे झालं आखून पूर्ण. आता आपण पुन्हा एकदा चेक करायचं आहे 5.5वर शोल्डर बसतंय का नाही. तर 5.5वर एकदम परफेक्ट बसतंय. 2.5 इंच आपल्याला गळा घ्यायचा आहे. आता मोंड्यासाठी आपण अर्धा इंच पाठीमागं यायचं आहे. हा झाला आपला पाठीमागचा मोंड्याला आकार. थोडासा आकार देताना व्यवस्थित द्यायचा आहे. आता इथं टाचन पिन आली तर मी काढून घेते आणि नंतर मग असे जरी लावले तरी चालून जाईल. आता समोरचा गळा घ्यायचा आहे आपल्याला 6.5 इंच. 6.5 आणि हे जोडून घेणार. आता याला लगेच आकार देऊन घेतला आहे गोल आकार. आता आपल्याला क्रॉस पट्टीसाठी आपल्याला 2.5 इंचावर एक पॉईंट द्यायचा आणि एक लाईन आखून घ्यायची. तर मी 36 छातीचे भरपूर सारे व्हिडिओ टाकलेलेच आहेत. तर आपल्याला पेपर सोडून डायरेक्ट कपड्यावर कसे कटिंग करायचे सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते.
क्रॉस पट्टीसाठी आपल्याला आकार देऊन घ्यायचा, वरती आकार देताना अर्धा इंच वरती आले तरी चालतंय। तर आपल्याला कटोरी टाकायची 5.5 इंचाची, तसंच आपल्याला वर एक लाईन आखून घ्यायची। वर एक लाईन आखल्याच्या नंतर आपल्याला 1 इंच इथं जायचं आहे आणि मग आपण याला आकार देऊन घेणार। आकार देताना व्यवस्थित द्या, म्हणजे बघू शकतात। आता हा झाला आपला कटोरीचा भाग। आता आपल्याला याच्यामध्ये 1 इंच जास्त घ्यायचं आहे, कारण आपल्याला वेगळी हे काढायची नाही, काय बोलतो आपण, क्रॉस पट्टी वेगळी काढायची नाही, हीच क्रॉस पट्टी आपल्याला ठेवायची। आता आपण याची करणार आहोत कटिंग। तर कमी वेळामध्ये आपण ब्लाऊज पिसावर कशा पद्धतीने कटिंग केली पाहिजे, तर हा व्हिडिओ नक्कीच बघा सगळेजण, कारण आपण एक सोबत 4 ब्लाऊजची कटिंग करू शकतो, कारण फक्त एकच कस्टमरचे असेल तर आणि एकच साईज पाहिजे। आपण हा फ्रंट मोंडा लगेच कट करायचा आहे। आता ही क्रॉस पट्टी आपण बाजूला करू। आता क्रॉस पट्टीमध्ये तर हे बघू शकतात तुम्ही, सगळे माप आपले एकदम परफेक्ट असे निघलेत, कुठेही कमी जास्त काहीच झालं नाही आणि खूप सुंदर याची कटिंग झाली कमी वेळामध्ये। तर आपल्याला काय करायचं आहे, आता पाठीचा जो गळा आहे आपण तो पण लगेच कट करू। तर टाच आणि पिन मी थोडीशी बाजूला काढते। आता याला गळ्याला आकार देऊन टाकायचा आहे। आता याची टाच आणि पिन काढली तरी चालते। आता आपल्याला बाही कटिंग करायची, तर ते कशा पद्धतीने कटिंग करायची, सगळ्यात अगोदर आपण मोंडा चेक करायचा आहे। 8 8.25चा मोंडा आहे, तर आपण 9.5ची जरी घडी घेतली तरी चालते। आता हे पण मी काढून टाकते, हे टाच आणि पिन। आता आपल्याला कटोरी अजून वाढवायची, तर मग मी तुम्हाला पेपरवर दाखवते। आता बाहीची घडी आपल्याला आपण अगोदर बघूया याच्यामध्ये बाही बसते का नाही। बाही आहे 5.5 इंच, तर आपल्याला 6.5ची लागते, तर एकदम परफेक्ट अशी बसून जाते। अस्तरच असल्यामुळे आपल्याला आता आपल्याला काय करायचं आहे, बाही कटिंग करायची, छोट्या बाळाकडून बेल्ट आणलेली। तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 5.5ची बाही आहे, तर आपण 6.5 घेऊया। एक लाईन आपल्याला आखून घ्यायची। 8.25ची घडी होती, तर आपण त्याच्यामध्ये 1 ते 1.5 इंच जास्त घ्यायचं आहे, म्हणजे एवढं। आता ही लाईन आपण अशा पद्धतीने हे करायचे। आता दंड घेर आहे 6 इंच, तर त्याच्यामध्ये 2 इंच आपण जास्त घेणार। तर ही लाईन एक आपल्याला जे आपले 8.25 आली ही पूर्ण करायची। आता आपल्याला आकार द्यायचा आहे बाहीला, आपल्याला हा पॉइंट द्यायचा राहिला 3 इंचचा। अशा पद्धतीने तर आपण याचे करणार आहोत कटिंग। तर कमी वेळामध्ये बघू शकतात, खूप सुंदर याची कटिंग झाली। आता आपल्याला फक्त 2 लेयरला जॉईंट द्यायचं आहे। तर आता याच्यामध्ये कटोरी कशी वाढवायची ते पण मी तुम्हाला दाखवते। आता पेपरवर दाखवते, अस्तर आपल्या याच्यातले संपले, कारण अस्तर आपला 80 पॉईंट होतं। तर मग पेपरवर कशा पद्धतीने याला वाढवायची, तर व्हिडिओ पूर्ण बघा। तर हा आहे पेपर, तर जशी कटोरी आहे तसं मी पूर्ण आखून घेणार। कटोरीमध्ये कुठेही बदल काही करायचा नाही। आणि पिसावर पण अशा पद्धतीने जरी समजा आता तुमच्याकडे 1 मीटर कपडा आहे आणि मग त्याच्यामध्ये डायरेक्ट जरी असं वाढवलं तरी चालते, पेपरची काही गरज नाही। पण मी 80 पॉईंट कपडा होता, त्याच्यामुळे मला पुरला नाही। आता ही झाली आपली कटोरी। तर याच्यामध्ये आपल्याला मधला पॉईंट काढायचा आहे कटोरीचा, हा झाला मधला पॉईंट। आता इकडच्या बाजूने 1.25 इंच ठेवायचं आहे आपल्याला, आणि ह्या पॉईंटच्या बाजूने आपल्याला 1.25 इंच ठेवायचं आहे। आता थोडंसं मी बाहेर आले इथं,
आणि नॉर्मल हा आकार आपला गोल वरती घ्यायचा आहे. ही कटोरीचा असा भाग आहे हा गोल. आता काय करणार आपण, हा पॉईंट आपल्याला इकडं तिरका आखून घ्यायचा आहे. हा पॉईंट तिरका इथं गेला, 1 इंच आपण खाली उतरले आणि ही लाईन ह्या पॉईंटला हा पॉईंट जोडून घ्यायचा आहे. आता काय करायचं आहे आपल्याला, अर्धा इंच एवढं आपल्याला वरती यायचं आहे आणि ह्या कटोरीला हा भाग आपल्याला जोडून घ्यायचा आहे. एकदम परफेक्ट अशी कटोरी आली, सुंदर. आणि बघू शकतात कटोरीला आकार किती व्यवस्थित आला आहे. तर आपल्याला टक्स पॉईंट घेताना 2.5 इंच घ्या वरती किंवा 3 इंच घ्या. मी 3च इंच घेते. काहींना टक्स पॉईंट आवडतं किंवा काहींना आवडत नाही, पण मी हा 3 इंचाचा घेतला आहे. कडेने आपण 1.5 इंचाचं घेऊ शकतो. तर अशा पद्धतीने याची पूर्ण आपले जवळजवळ आखून पूर्णच झाले. तर हे पूर्ण आखून झाले. तर त्याची आपण कटिंग करणार आहोत. आता याचा आपण लगेच टक्स पॉईंट पण बघणार का, याचा टक्स पॉईंट किती व्यवस्थित आले. तर बघू शकतात. आता आपल्याला मोडकताना काय करायचं आहे, हे 1.5 इंच जे आपण ठेवलं आहे हे तर एकदम परफेक्ट माप आहे आणि अशा पद्धतीने याला मोडपायचं आहे. तर तुम्ही कटोरीचा आकार हा बघू शकतात, एवढा सुंदर आला आहे आणि खूप कमी वेळामध्ये हा ब्लाऊजची कटिंग होऊन जाते. आता पिसावर तुम्ही अशा पद्धतीने ठेवा आणि अशीच कटिंग करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.